सप्टेंबर 2024 मध्ये निफ्टीने 26,277चा ऐतिहासिक उच्चांक गाठला. या तेजीच्या लाटेवर स्वार होत कॅम्सचा शेअर डिसेंबर 2024 मध्ये त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. पण मग काहीतरी बदललं. तेव्हापासून हा स्टॉक 40% कोसळला. पण नेमकं चुकलं कुठे? हा बाजार भावनेचा परिणाम होता का रेग्युलेटरी चेंजेसचा होता का अजून काही मोठं कारण होतं? सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर या स्टॉकमध्ये नेमकं काय चुकलं आणि दुसरं म्हणजे कॅम्स या स्टॉकमध्ये पुढे काय. नमस्कार मंडळी, काय मजेत ना? अहो मजेत तर तुम्ही असणारच. काय आत्ताचा व्हिडिओचं इंट्रोडक्शन बघूनच जोश आलेला दिसतोय. वाह, कॅम्स बद्दल खूप शिकायला मिळणार आहे. पण सगळ्यात अगदी बेसिक पासून सुरू करू की कॅम्सची स्थापना झाली तरी कधी होती. 1988 साली त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला आणि ही कंपनी भारतातील म्युच्युअल फंडसाठी मूलभूत बॅक ऑफिस सेवा पुरवण्यासाठी सुरू झाली होती. आता कॅम्स ही सेबी रेग्युलेटेड एंटिटी आहे आणि ते आरटीए अगदी अधिकृत आरटीए म्हणून क्लासिफाय केले गेलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल रचना, अगदी खरं सांगायचं तर गेल्या 30 सेकंदात काय घडलंय आम्हाला कळालंच नाही. कारण म्युच्युअल फंड्सला बॅक ऑफिस सेवा पुरवते म्हणजे नक्की काय करते? किंवा जेव्हा तू म्हणतेस की हे आरटीए आहेत म्हणजे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट आहेत, म्हणजे नक्की काय करतात हे? नसेल कळालं तर काळजी नका करू, एका मस्त उदाहरणातून समजून घेऊयात. बघा, चंदू एका म्युच्युअल फंडच्या ॲपच्या माध्यमातून एक असा म्युच्युअल फंड निवडतो जो त्याच्या इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हला सूट होईल आणि नंतर त्यात ₹1000 प्रति महिना अशी SIP सुरू करतो. आता AMC चंदूचे पैसे घेते आणि त्या फंड ऑब्जेक्टिव्हनुसार वेगवेगळ्या स्टॉक्स, बॉन्ड्स किंवा इतर ॲसेट्समध्ये ते पैसे गुंतवते. पण मग आरटीए नेमकं काम तरी काय करतं? जेव्हा चंदूची SIP अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली जाते तेव्हा आरटीए त्याच्या गुंतवणुकीची नोंद ठेवते. चंदूला NAV वर आधारित किती म्युच्युअल फंड युनिट्स मिळणार याचं कॅल्क्युलेशन आरटीए करते. आरटीए चंदूच्या खात्यात नवीन युनिट्स अलॉट करून अपडेटही करते आणि सर्व व्यवहार जसे की युनिट्सची खरेदी, विक्री या सगळ्यांचे रेकॉर्ड्स ठेवते. त्यामुळे चंदू जेव्हा म्युच्युअल फंड स्टेटमेंट तपासतो तेव्हा ती माहिती AMC नव्हे तर आरटीए पुरवत असते. थोडक्यात आरटीए ही एक कंपनी, म्युच्युअल फंड्स आणि इन्व्हेस्टर यांच्यातील एक महत्वाची साखळी ठरते. काय झालं? अजून प्रश्नचिन्हच आहे का काय चेहऱ्यावर? हो 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 हो. चंदूला कसं कळालं की त्याच्यासाठी म्युच्युअल फंड कुठला चांगला आहे? अहो, चंदूने माझा कोर्स केला होता मैत्री म्युच्युअल फंडशी. आहे ना आपल्या वेबसाईटवर rachanaraनडे.in या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. मराठीतनं एकदम सोप्या पद्धतीने, ज्याला म्युच्युअल फंडचं काहीच माहित नाहीये अशा लोकांसाठी सुद्धा हा कोर्स एकदम उपयुक्त आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमची म्युच्युअल फंडची जर्नी सुरू कराल तेव्हा तुम्ही पण कॉन्फिडेंटली इन्व्हेस्ट करू शकाल. सो कोर्सबद्दल अधिक माहिती हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि पिन्ड कॉमेंटमध्ये सुद्धा आहे. ओके, वळूयात परत आपल्या कॅम्सच्या मुद्द्याकडे. तुम्हाला आता कळालं तर आहे की नक्की कॅम्स, जी एक रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट आहे, ते काय पद्धतीच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. पण जे मी आता उदाहरणात सांगितलं तेवढ्याच सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते का? तर नाही. काय काय बघायचंय हे बघा. ओ हो हो हो, एवढ्या सगळ्या सर्व्हिसेस जर कॅम्स प्रोव्हाइड करत असेल, तुम्हाला अगदी हवं असेल तर व्हिडिओ पॉज करून सुद्धा बघू शकता. आता जेव्हा तुम्हाला कळालेलं आहे की एवढ्या सगळ्या सर्व्हिसेस कॅम्स देते तर त्यांना नक्की पैसे कुठून मिळतात? ज्यांना ते सर्व्हिसेस देणार तीच कंपनी तर त्यांना पैसे देणार आहे. सो एक उदाहरण म्हणून घेऊयात. कॅम्सनी एखाद्या म्युच्युअल फंडसाठी हे सगळं अकाउंटिंग सगळं केलं तर म्युच्युअल फंड्स त्यांना पैसे देणार आहे, बरोबर? सो त्यांना नक्की कशातनं किती पैसे मिळतात त्याच्यासाठी या ग्राफकडे आपण थोडंसं लक्ष देऊयात. 9 मंथ्स 2025चा डेटा आपण 9 मंथ्स एंडेड 2024शी करतोय. याच्यात तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठा चंक जवळ-जवळ 74% 73-74% त्यांना कशातनं मिळतायत तर ॲसेट बेस्ड रेव्हेन्यू याच्यातनं मिळतात. म्हणजे काय? कॅम्स म्हणतं म्युच्युअल फंड्स, तुमचा AMC किती आहे? AMC नाही, सॉरी, तुमचा AUM किती आहे? ॲसेट अंडर मॅनेजमेंट किती आहे? जेवढ्या जास्ती पैशांचं तुम्ही व्यवस्थापन करताय, AUM म्हणजे थोडक्यात सांगते, म्युच्युअल फंडकडे 100 कोटी रुपये, 200 कोटी रुपये एवढ्या कोटी रुपयांचं ते व्यवस्थापन करतायत. ओके, तुमचा जेवढा AUM जास्त आहे त्याच्या टक्केवारी आम्हाला द्या. सो हा झाला ॲसेट बेस्ड रेव्हेन्यू. म्युच्युअल फंडचा जेवढा AUM वाढणार तेवढं कॅम्स सारख्या कंपनीचा रेव्हेन्यू वाढणार, विक्रीचा आकडा वाढणार, टर्नओव्हरचा आकडा वाढणार. ओके, दुसरा मुद्दा आहे नॉन ॲसेट बेस्ड रेव्हेन्यू. आता इथं ते काय म्हणतात की ठीक आहे, तुमचं AUM किती असेल पण आम्ही एवढी फी तुम्हाला चार्ज करणार. आता टिपिकली काय होतं माहिती आहे का, आज सुद्धा काही लोक आहेत की जे म्युच्युअल फंड्स डीमॅट स्वरूपात नाहीत ठेवत. अजूनही पेपर फॉर्ममध्ये ते सगळे फॉर्म आणायचे, भरायचे, सह्या करायच्या. याच्यासाठी कॅम्स सारखी कंपनी काय म्हणते, आम्हाला कष्ट जास्ती पडतात ना, मग आम्ही अशा फॉर्म्सवरती ठराविक फी तुम्हाला चार्ज करू. सो हा काय प्रकार झाला नॉन ॲसेट बेस्ड रेव्हेन्यूचा.
ओके. आणि हा जो तिसरा प्रकार आहे, साधारण एक 12-13% मिळतात, 12.9% जेवढे ते मिळतात, हा नॉन म्युच्युअल फंड रेव्हेन्यू आहे. म्हणजे आता हे कोणाला सेवा देत आहेत, तर म्युच्युअल फंड्सला सेवा नाही देत आहे. आता हे AIF ज्याला अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड्स म्हणतात किंवा PMS पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपन्या ज्या असतात, त्यांना हे सर्व्हिसेस बॅक एंड सर्व्हिसेसच देतात परत. ओके. किंवा म्युच्युअल फंड्स सॉरी किंवा इन्शुरन्स कंपन्यांना जर ते काही सर्व्हिसेस देत असतील, तर या सगळ्यांचा रेव्हेन्यू तुम्हाला इथे असेल 12.9% मिळतंय. आणि कंपनीच्या मॅनेजमेंटने सांगितलंय, की पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये हा जो आता 12.9% आहे, तो आम्हाला जवळ-जवळ 20% पर्यंत न्यायचा आहे. सो ऑल इन ऑल कंपनी नक्की कशातनं पैसे किती मिळवते हे सगळं कळालेलं आहे. सो पुढच्या भागात बघून घेणार आहोत, नक्की घडलं काय? आता आपण वळूयात, की कॅम्प्समध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे, ह्याच्या थोड्या डिटेल्ड अंडरस्टँडिंगमध्ये जाऊयात. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे कॅम्प्स सारखा जो स्टॉक आहे ना, तो बऱ्यापैकी मार्केट सेंटिमेंटवर अवलंबून असतो. जेव्हा मार्केट सगळं तेजीत असतं, तेव्हा म्युच्युअल फंडमध्ये जोरदार इन्व्हेस्टमेंट्स होतात. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त झाला म्हणजे त्यांचा AUM वाढणार. AUM वाढला की ह्यांचा सुद्धा रेव्हेन्यू वाढणार. बरोबर आहे, लॉजिक एकदम ओके. पण मग आत्ता सुरुवात कुठनं झाली, की मार्केट सेंटिमेंट चांगलं असेल, तर ह्यांना सगळ्यात छान आहे आणि मार्केट सेंटिमेंट वीक असेल तर मग ह्यांनाही थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण मार्केट सेंटिमेंट आत्ताचं जे वीक झालंय, ते कशामुळे झालेलं आहे? एक मिनिटं. तुम्ही जर माझ्या गुरुवारच्या लाईव्ह स्ट्रीम्स बघत असाल ना, तर तुम्हाला एकदम खटाखट सगळं माहिती आहे. फुकट असतं. गुरुवारी 8:15 वाजता मी लाईव्ह येत असते आणि त्याच्यात मी आत्ता काय घडतंय बाजारात याचं एक सोप्या भाषेत विश्लेषण देत असते. सो गुरुवारी बघायला विसरू नका लाईव्ह स्ट्रीम्स. पण जस्ट इन केस तुम्ही लाईव्ह स्ट्रीम फॉलो आत्तापर्यंत नसेल केली, तर फटाफट काही-काही मेन गोष्टी सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे ओव्हरऑल निफ्टीची जी सेंटिमेंट वीक झाली, ती व्हॅल्युएशन्स जास्ती होते मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये. इथपासनं गळतीला सुरुवात झाली. मग भरपूर कारणं जुळत गेली. जसं की रुपया वीक होतोय, डॉलर अप्रिशिएट होतोय. ट्रम्पच्या टॅरिफच्या पॉलिसीज आल्या, ज्याच्यामुळे परत इन्व्हेस्टर सेंटिमेंट निगेटिव्ह झालं. आपले Q3चे आकडे जे लागले, तेही काही एवढे विशेष चांगले नाही. जिओपॉलिटिकल अनसर्टनिटीज तर चालू आहेतच. FIs आपल्याकडनं पैसे बाहेर घेऊन जातायतच. अशा एवढ्या सगळ्या निगेटिव्ह सेंटिमेंट्स असल्यामुळे ओव्हरऑल मार्केटही पडलं आणि मार्केट पडल्यामुळे कॅम्प्सच्या शेअर्सचं सुद्धा काही असं एवढं सेंटिमेंट पॉझिटिव्ह राहिलं नाही. आता तुम्ही म्हणाल, की या दोघांमध्ये खरंच काही कनेक्शन आहे का? का असंच तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही हो म्हणायचं? नाही, नाही कनेक्शन आहे. काय सगळ्याला आपल्याला प्रूफ द्यायला लागतं. देऊयात. बघा. आता मी एक तुलना करते. आता हे जे निळ्या रंगात जे आहे, हे आहे आपलं कॅम्प्सचा स्टॉक आणि लाल रंगात जो आहे, तो आहे निफ्टी. ओके. सो आत्ता तुम्हाला दिसेल, की हे बघा कॅम्प्सचा शेअर जेव्हा वरती जात होता, तेव्हा निफ्टी सुद्धा वरती जात होतं. तुम्ही म्हणाल, "अहो तेवढं काही वरती नाही जात आपण काय म्हणतो पॉझिटिव्ह कोरिलेशन, परफेक्ट पॉझिटिव्हची गरज नाहीये. ओके. साधारण जेव्हा कॅम्प्स वरती जातोय, उलटं म्हणाल ॲक्चुअली साधारण जेव्हा निफ्टी वरती जातो, तेव्हा कॅम्प्सही वरती जातो. मग निफ्टी थोडा फ्लॅट होता, कॅम्प्सही फ्लॅट होता. परत इकडे निफ्टी थोडं वरती जायला लागला, कॅम्प्स परत वरती जायला लागला. इथे हलका तुम्हाला कोरिलेशन मिसमॅच दिसेल, जेव्हा निफ्टी आधी पडायला लागला आणि कॅम्प्स मात्र वरती जात होता. बट हा डेटा अपूर्ण आहे का? डिसेंबरच्या आसपासचाच डेटा दिसतोय, त्याच्या अलीकडचा आहे हलका. पुढचा डेटा कुठे आहे? अहो सांगितलं की सेबीच्या नियमाप्रमाणे मी दाखवूच शकत नाही लेटेस्ट 3 डेटा. आता आला तुमचा गृहपाठ. करायचंय काय? लेटेस्ट 3 महिन्यांमध्ये असं कंपॅरिझन करून बघा, की निफ्टी पण पडतोय का? आणि जर निफ्टी पडत असेल, तर कॅम्प्स सुद्धा पडतोय का? तुम्हाला मी म्हटलं असं एक लक्षात ठेवायचं आहे, पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. पॉझिटिव्ह म्हणजे दोन्ही एकाच डायरेक्शननी जातात. ढवळ्या-पवळ्याची जोडी आहे निफ्टी आणि कॅम्प्सची. ओके. आता मी तुम्हाला म्हटलं तसं दुसरा मुद्दा काय आहे, की ओव्हरऑल यांचा रेव्हेन्यू ड्रॉप होणार आहे, जर AUM सुद्धा ड्रॉप झाला तर, ॲसेट अंडर मॅनेजमेंट ड्रॉप झाला तर. पण AUM खरंच ड्रॉप झालंय का? हे आधी चेक करू. अच्छा, त्याच्या आधी तुम्हाला एक मुद्दा सांगते, की आता तुम्हाला आठवत असेल तर 74% रेव्हेन्यू यांना AUM म्हणजे ॲसेट बेस्ड रेव्हेन्यू मिळत होता. सो मोठा चंक AUMच्या वरती त्यांचा अवलंबून असणार आहे. सो AUMवर काय झालेलं आहे? बघून घेऊयात. आता तुम्हाला इथे दिसेल तर जानेवारी 2024 ते जानेवारी 2025 हा डेटा आहे. इथे तुम्हाला काय दिसतंय बघा. आधी साधारण फ्लॅटिश होतं. वाढतंय, वाढतंय, वाढतंय. क्या बात है! म्हणजे जानेवारी 24 ते सप्टेंबर 24 म्हणा, ऑक्टोबर 24 पण म्हणा, मस्त 52.89 ट्रिलियन पासनं आपण 68.5 ट्रिलियन पर्यंत पोहोचलोय. ट्रिलियन म्हणजे लाख करोड हां. 68.5 लाख करोड एवढा AUM आहे. मग थोडा कमी झाला. साधारण थोडासा परत वाढला, परत कमी झाला. सो आता तुम्ही बघा जेवढं थोडासा फ्लॅट किंवा कमी व्हायला लागेल, AUM कमी झाला, की यांचा रेव्हेन्यू सुद्धा थोडा-थोडा कमी होणार आहे. आता फक्त गंमत एवढी, की आत्ता मी जेव्हा व्हिडिओ शूट करतेय, तेव्हा जानेवारीच्या AUM पर्यंतच डेटा अवेलेबल आहे. फेब्रुवारीचा AUMचा डेटा यायचा आहे. त्याच्यावरनं सुद्धा आपल्याला बरंच काय-काय शिकायला मिळेल. जेव्हा याचा डेटा येईल, तेव्हा मी तुम्हाला अपडेट नक्की करीन. ते जिथे कुठे मी पोस्ट करीन, त्याची लिंक मी पिन्ड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अपडेट करीन. ओके.
आता पडत्या AUMचा फायनान्शियल रिझल्ट्समध्ये म्हणजे Q3 रिझल्ट्समध्ये ताबडतोब आपल्याला दिसलं का? तर नक्कीच दिसलं. आता जर तुम्ही बघितलं ना, तर हे तुम्हाला जे आता सुरुवातीला दिसतायत ते YOY हायलाइट्स आहेत, इयर ऑन इयर. तुम्हाला रेव्हेन्यू तर 27.6% वाढलेला आहे. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड रेव्हेन्यू तर 28% वाढला आहे. नॉन म्युच्युअल फंड रेव्हेन्यू 22% वाढला आहे. शेअर ऑफ नॉन म्युच्युअल फंड रेव्हेन्यू सगळंच तर भारी दिसतंय. EBITDA वाढला, EBITDA पर्सेंटेज, पॅट तर 40.5% वाढलेला आहे. पण हे सगळं इयर ऑन इयर आहे. प्रॉब्लेम तर आत्ता-आत्ता सुरू झालेला आहे. सो क्वार्टर ऑन क्वार्टर बघायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जर तुम्ही इथं बघितलं, तर आता बघा ॲसेट बेस्ड रेव्हेन्यू फक्त 2% वाढलाय क्यू-ओ-क्यू. वाय-ओ-वाय किती होता? 28.8% होता. नॉन ॲसेट बेस्ड 26.7% होता. इथं क्यू-ओ-क्यू 1.1%. म्युच्युअल फंड रेव्हेन्यू 1.9% आणि नॉन म्युच्युअल फंड रेव्हेन्यू तर 3.1% पडलेला आहे. सो ओव्हरऑल तुम्हाला लक्षात आलं का, की जेव्हा ओव्हरऑल ॲसेट अंडर मॅनेजमेंट कमी होणार आहे, त्यांच्या रेव्हेन्यूला धक्का लागणारच आहे. आणि त्याच्यात सुद्धा जेव्हा इक्विटी कंपोनंट एवढा मोठा असतो, जवळ-जवळ 54.6% एवढा मोठा इक्विटी कंपोनंट आहे, त्यांनी सुद्धा या कंपनीला धक्का बसणार आहेच आहे. ओके. ऑल इन ऑल पुढचे काही जर आपण अजून रेशिओज बघितले ना, तर बघा ऑपरेटिंग रेव्हेन्यू Q2 आणि Q3 साधारण फ्लॅटच आहे. EBITDA बघितलं तरी पण साधारण हे बघा ना 17,140 काय 17,377 काय ऑलमोस्ट फ्लॅट. ऑपरेटिंग EBITDA पर्सेंटेजही मोर ऑर लेस सिमिलरच आहे. PBTचा आकडाही फ्लॅट आहे, पर्सेंटेजेसही सिमिलर आहेत. पॅटचा आकडा सुद्धा फ्लॅट आहे. सो ऑल इन ऑल तुम्हाला काय लक्षात आहे? वाय-ओ-वाय डेटा जरी चांगला असला, तरी क्यू-ओ-क्यू डेटा काही एवढा उत्तम आलेला नाही. आता हे सगळं आपण बघितलं. मी तुम्हाला परत पटापट रॅपअप सांगते. पहिला मुद्दा मी काय सांगितला, की जेव्हा ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट निगेटिव्ह असेल, तेव्हा कॅम्प्सलाही निगेटिव्ह सेंटिमेंट येणार. दुसरा मुद्दा मी काय सांगितला, AUMच कमी व्हायला लागलं, तर यांनाही रेव्हेन्यू ह्यांचा थोडा कमी होणार आहे. पण मी सांगितलं म्हणून असं का? नाही. त्याच्यासाठी आपण काय चेक केलं, क्वार्टरली डेटा चेक केला. वाय-ओ-वायला मुद्दा नव्हता, पण क्यू-ओ-क्यूला नक्की मुद्दा होता. आणि आता चौथा मुद्दा आपण बघितला पाहिजे, की व्हॅल्युएशन्स. यांचे व्हॅल्युएशन्स आधी जास्ती होते का अजूनही जास्ती आहेत का आता थोडे कमी आलेत व्हॅल्युएशन्स? काय बघूयात? त्याच्यासाठी आपल्याला जायला लागेल screener.in वर. आता स्क्रीनरवर आलेली आहे मी आणि थोडंसं खालती इथं तुम्ही जर बघितलं तर पी-ई रेशिओ दिसतोय बघा. ह्याच्यावर जर मी आता क्लिक केलं ना, तर आता तुम्हाला काय दिसतंय आपण थोडंसं आता हा 5 इयरचा डेटा आहे बरं का. 5 इयरच्या डेटामध्ये मीडियन पी-ई किती आहे? म्हणजे एव्हरेज सरासरी पी-ई किती आहे? तर 45.3 हा आता सरासरी पी-ई आहे. आणि आत्ता किती पी-ई चालू आहे? ओहो! 38.4 म्हणजे सरासरी पी-ई चांगला खाली आलाय हा. ओके. चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे. ह्याचा अर्थ थोडा स्वस्त झालेला आहे हा. मीडियन पी-ई कमी आहे. हा झाला 5 वर्षाचा डेटा. 3 वर्षांसाठी काय? मीडियन पी-ई किती आहे? 43.2. 43.2 च्या तुलनेत आत्ता किती आहे? 38.4. तरीही मीडियनपेक्षा एव्हरेजपेक्षा कमी आहे. 1 वर्षाच्या डेटामध्ये आपण गेलो. 1 वर्षाचं मीडियन पी 55.3 आणि आत्ता किती आहे? आत्ता आहे मी तुम्हाला मगाशी म्हणत होते तसं 38.4. ऑल इन ऑल काय लक्षात आलं? हे बघा, आधी सुरुवातीला तुम्ही जर बघितलं ना, तर जेव्हा स्टॉक तेजीत होता, तेव्हा या ग्रे लाईनच्या म्हणजे जी आपली मीडियन पीची लाईन आहे, त्याच्या सतत वरती होता. म्हणजे जास्ती व्हॅल्युएशन होतं त्याचं. आणि मग एका पॉइंटला जेव्हा तो स्टॉक एवढा 40% जवळ-जवळ करेक्ट झालेला आहे, त्याच्यानंतर ह्याचं व्हॅल्युएशन बऱ्यापैकी रिझनेबल झालेलं आहे. हे सेम तुम्हाला गोष्ट दिसेल 3 वर्षांसाठी सुद्धा, जेव्हा तो बऱ्यापैकी त्याच्या एव्हरेजच्या वरती गेला होता. 5 वर्षांसाठी तुम्हाला हेच दिसेल, की एव्हरेजच्या बऱ्यापैकी वरती होता. पण आता मस्त एव्हरेजच्या खालती आलेला आहे, मीडियनच्या खालती आलेला आहे. म्हणजेच शेअर आधीच्या तुलनेपेक्षा स्वस्त नक्की झालेलं आहे. वाह! आय होप तुम्हाला व्हॉट्स रॉंग स्टॉकमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे सगळं व्यवस्थित कळालं आहे. बट व्हॉट्स नेक्स्ट? आता पुढं काय बघायचं आपण या स्टॉकमध्ये? तर मी तुम्हाला म्हटलं असं आता तुम्हीच खरं याची उत्तरं देऊ शकाल. बट तरी मी आपलं एक सांगते. मी म्हटलं असं हा स्टॉक कसा आहे? मार्केटशी खूप निगडीत आहे. जेव्हा मार्केटचं ओव्हरऑल सेंटिमेंट वाईट असणार आहे, तेव्हा ह्याचंही सेंटिमेंट वाईट असणार आहे. बट जेव्हा मार्केटचं सेंटिमेंट चांगलं होईल, कधी ना कधीतरी होईलच ना, तेव्हा कदाचित या स्टॉकलाही अच्छे दिन येऊ शकतात. बरोबर. दुसरी गोष्ट तुम्ही काय बघायची आहे? मी तुम्हाला म्हटलं असं एस-आय-पी कॉन्ट्रिब्युशन वाढत चाललंय का नाही? AUM ओव्हरऑल AUM वाढत चाललंय का नाही? हे पण बघायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का आपला एस-आय-पीचा कमाल आकडा आहे. तुम्ही आता जो लेटेस्ट जानेवारीचा जो आकडा आहे तो बघितला तर 26,400 करोड रुपये एवढे आपले एस-आय-पीद्वारे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधनं वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी गुंतवले जात आहेत. बाजारातही भरपूर पैसे येतात ह्याच्यातले. सो हा आकडा जर वाढत गेला, AUMचा आकडा वाढत गेला, तर नक्कीच या स्टॉकसाठी ही एक चांगली बातमी पकडली जाईल. आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला म्हटलं असं आत्ता एक मुद्दा काय बाजाराशी खूप निगडीत स्टॉक आहे. त्याचं कनेक्शन थोडं कमी कधी होईल जेव्हा ते म्युच्युअल फंड सोडून तुम्हाला आठवतंय का हा मुद्दा? पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसला सर्व्हिसेस देतायत ते, AIFला सर्व्हिसेस देतायत, इन्शुरन्सला सर्व्हिसेस देतायत. त्याच्यातनं त्यांचा आत्ता रेव्हेन्यू साधारण 12-13% आसपास येतोय. बट ते काय म्हटले होते, पुढच्या 2-3 वर्षांमध्ये आम्ही हा आकडा 20% घेऊन जाणार आहे. सो थोडे यांचे अॅन्युअल रिपोर्ट्स पण ट्रॅक करत जा, क्वार्टरली प्रेझेंटेशन्स ट्रॅक करत जा आणि मॅनेजमेंट
बोले तैशी चाले असं करता आहे का नाही ह्याचा आपल्याला एक अंदाज बांधता येईल. ओके. सो आय होप आजचा व्हिडिओ आवडलेला आहे. अजून कुठल्या स्टॉकबद्दल किंवा अजून कुठल्या टॉपिकबद्दल शिकायला आवडेल हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन तर हाणायचं आहेच आहे. जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि हे करताना लाजायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.